आजचा माझा दिवस चालू झाला आहे 2 वाजता. कारण आवरत होते, कारण बाहेर जायचं होतं आम्हाला. आज थोडीशी खरेदी करायला डी-मार्ट इथे डी-मार्ट नाही आहे, मार्ट आहे. त्याच्यामध्ये तिथे जायचं आहे आम्हाला खरेदी करण्यासाठी. आणि ना काल मम्मीने जी साडी घेतली होती ना, तिचं ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं होतं, त्याच्यासाठी पण जायचं आहे. आणि मम्मीला संक्रांतसाठी आयब्रो वगैरे बाकीच्या गोष्टी करायच्या. काल मी बोलले बंद होतं, काय बंद होतं, पार्लर बंद नव्हतं, हे होतं, लोक होते, कस्टमर्स होते तिथे, त्याच्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. पण आज आम्हाला तिथे परत जायचं आहे आणि हे करायचं आहे, आयब्रोज वगैरे करायचे. माझे दात एवढे वाढलेले नाही आहेत आणि मी आता करणार पण नाही आहे. मी ज्यावेळेस आम्हाला पुण्याला जायचं असेल त्यावेळेस करेन. आणि तुम्ही बघू शकता मला किती म्हणजे ना ॲलर्जीच झाली आहे माझ्या चेहऱ्याला, कारण मी पाणी पित नाही, मी लक्ष देत नाही आहे माझ्या बॉडीकडे, त्याच्यामुळे हे थोडंसं असं झालं आहे. इट्स ओके. आता आम्ही थोड्या वेळात निघतो 3 वाजता. आता म्हणजे 3 वाजत आलेत, ऑलमोस्ट 3 वाजत आले, तर आम्ही जाणार आहोत. आणि तुम्हाला मी भेटते तिथे गेल्यावर. आणि तिथे जी मी शॉपिंग करेन, जे थोडाफार फन ॲक्टिव्हिटीज करेन ते मी तुम्हाला दाखवेल नक्की. आणि मी ना आता टेंट लावली आहे, तर त्याच्यामुळे थोडं पिंकी दिसायला, नाही तर मी पिंक नाही आहे, मी पेल आहे, पेल. मी तुम्हाला भेटते तिथे गेल्यावर, नाही तर रिक्षात बसल्यावर, नाही तर आता चलता बाय. तर तुम्हाला सांगते, ही माझी मम्मी आहे, ही माझ्या पप्पाचा नुसता पैसा खर्च करते. आणि मी हिला साधं म्हटलं की मला 1000चे नेल एक्सटेन्शन्स करायचे, तर ती मला करू नाही देत. आणि मी तिला सारखं पण नाही म्हणत, कारण मला ना लग्नासाठी पाहिजेत ते, कारण माझा आउटफिट इतका सुंदर आहे, मग त्याच्यावर नेल्स तर आपल्याला पाहिजेतच ना. करून तर मी राहणार आहे. आणि तूच पैसे देणार. तर आम्ही आलो आहे मार्टमध्ये. आता आम्ही तिथे करतो शॉपिंग. मी थोडंफार माझ्या लागणाऱ्या गोष्टी घेते आणि तुम्हाला भेटते. माझा अँगल असा मला बरा वाटतो त्याच्यामुळे. आता मम्मीला गोड बोलते आणि थोड्या वस्तू घेते. आत्तापर्यंत तर तिच्याच मनावर चालावं लागेल मला. जास्त तर नाहीच घ्यायचं आपल्याला, पण जेवढं पण घ्यायचं तेवढं घेऊ ना. लॉट चॉक पाय घेऊ का नको? डी-मार्टमध्ये येऊन हे नाही केलं तर काय केलं. आत्तापर्यंत तर मी मनमर्जीचं माझं काही घेतलं नाही अजून, पण मी ट्राय करेन. आत्ता एक जोक झाला. आम्ही मागच्या वेळेस ना ॲवेकाडो ट्राय करायचं होतं आम्हाला, ॲवेकाडो टोस्ट. आम्ही ॲवेकाडो घेतलं होतं. मम्मी म्हणते, ते मागच्या वेळेस काय घेतलं होतं तुम्ही? ॲवेकॉडा. इंडियन पॅरेंट्स. ठीक आहे, कुणाला पण नाही प्रोनाऊन्स करता येत, पण आपण आणि मला ना ह्या फ्रूट का सब्जीचं नाव सांगतं ह्यावाला, कारण मला बघून ते थोडंसं असं वाटते रूट आहे, कोणतं तरी झाडाचं रूट, पण ते नसेल मे बी. वी आर गर्ल्स. आम्ही फक्त हे बघणार आणि आम्ही त्याला घेणार नाही. कसलं भारी आहे ना मम्मी हे. वाव, हे खरंच छान आहे. तुम्हाला माझा शॉर्ट, हे माझा आजचा लुक आहे. याचा ना गळा थोडा डीप आहे, त्याच्यामुळे मी अशी स्टॉल घेतलं आहे, आउट ऑफ फॅशन. काय हे ट्रेंड्सचे कपडे आहेत म्हणून माहिती आहे का? बघ ना तू, आता इथून आपण ट्रेंड्सला गेलो ना, सेम कपडे असतात ट्रेंड्सला, भारी दिसायला. मला पण बघू, हे बघू, थांब. हा सेक्शन बघून कोणाकोणाला असं प्रीमियम फिलिंग येते, किती सुंदर आहे. पण त्यावेळेस गोष्टी आपल्याला आवडतात, पण ज्यावेळेस घ्यायचं असतं ना त्यावेळेस नाही. आता हे बघा, हे कप किती सुंदर कप आहे हा. कोण आहेत गं मम्मी हे लोक जे हँडवॉशसाठी काचेचं हे वापरतात? आणि हे पण मला वाटतं हँडवॉश नाही आहे, सोप डिस्पेन्सरच आहे. हे बघा
सुंदर आहे. सगळं मला सांगावं लागतंय तुला. मी तुझी मम्मी आहे का तू माझी, मला तेच कळायला. घेऊन बी द्यायला लागले मीच. मी आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर बोलते, नाही तर आता काय असलं तर बोल. मला ना इथं भीती वाटायली माहिती आहे का. काय इतकं पूर्ण शांतता, पूर्ण शांतता. चडीजचा सेक्शन. बाय द वे इथं जीन्स पण खूप भारी आहेत. ओके, ते मला नाही माहीत, मला ऑनलाईन जीन्स जेवढ्या आवडतात ना सवानावरच्या, सवाना अर्बॅनिक, मला ह्या पटतच नाही जीन्स. म्हणजे मी बाहेरून जीन्स घेतलेले मला आठवतच नाही मी बाहेरून जीन्स एखादी घेतली. इवन तो पुण्यात पण मी नव्हते घेत कपडे जीन्स वगैरे. मला नाही. आणि मी ऑनलाईन शॉपिंग म्हणजे जीन्सची शॉपिंग इतकी केली ना की मला बरोबर एक्झॅक्ट साईज वगैरे माझी कळते. प्लस मला दुसऱ्यांची पण साईज कळते माहिती आहे का. बॉडी शेपर्स वगैरे पण आहे तिथे. पण ना बॉडी शेपर्सला ना सीमलेस पाहिजे. बॉडी शेपर सीमलेस पाहिजे. असंच आंडू पांडू कोणतं पण नसतं घ्यायचं. तर आम्हाला ना एक ब्लँकेट इतकं आवडलं ना, हे तुम्हाला दाखवते मी. ब्लँकेट दाखवू का मला. हे ब्लँकेट आणि ना ह्याची प्राईस ना ह्याच्यावर MRP ना ह्याची 4200 काहीतरी. आणि आम्ही असं म्हणलं की नाही घेऊ शकत आपण. पण ह्या स्टाफला आम्ही विचारलं, ते बोलले की ही 1100 रुपयाला बसेल. तर आता आम्ही दोघी पिसाळच की आम्हाला घ्यायचं आहे. आणि हे पण तेवढंलाच आहे मला आता. ऐका ना इथे आण एक मिनिट. तर फायनली आम्ही घरी आलो आहे. आणि हे सगळं जे आहे ना ते पोते बाते सगळे मी वरती आणलेत ते. आणि आज श्रेयाचा बड्डे आहे, जी परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये आली होती. तिचा आज 13 जॅन आहे, तिचा बड्डे आहे. तर मी तिने बोलवलं आहे बड्डेसाठी. तर आम्ही तिच्या घरी जाणार आहोत आता. तर श्रुतीने, मी अशी दिसते आणि श्रुतीचा लुक हा पूर्ण माझ्या कपड्यांचा वापर करून घातलेला आहे मेकअप. पण मी फक्त एक गोष्ट श्रुतीची घातली, हे आहेत शूज. आणि ही मी तर फक्त केक खायला चालले आणि जेवण करायला चालले तिथं मेनली. कारण जेवण इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जेवण करायला जायचं. आणि आपण विचार नाही करायचं कॅमेरा चालू झाला की कोण आपल्याला बघतंय किंवा काय करते. कोलॅबरेशन्स येतात आपल्याला. मला कोलॅबरेशन आलं आहे गाईज. मी खूप खुश आहे. आज पहिलं कोलॅबरेशन आलं आहे मला. आणि ते चांगल्या ब्रँडकडून, मेकअप ब्रँडकडून आलं. त्याच्यामुळे मी जास्तच खुश आहे. म्हणून मी मेकअपचा माझा पिटारा घेतला आहे. आणि माझी मम्मी बघा कशी हसायली. माझा मजाक उडवला जातो आहे. पण तसं काय टुनक उड्या मारायली. जे 4 लोक मला नावं ठेवतात ना त्यातलं एक माझी मम्मी आहे, आणि दुसरे माझे पप्पा, आणि तिसरी माझी बहीण, आणि चौथं माहिती आहे कोण, मी स्वतः. मी बोलते असं, हॅलो गाईज मी आली श्रेयाकडे आणि श्रेयाला बर्थडे विश करा. तिचा मी मेकअप करते. मी तुम्हाला भेटते मेकअप केल्यानंतर. हा मी कालच मम्मीला म्हणलं आता दीदीची गरज बी नाही, म्हणलं परी दीदीला भारी मेकअप कर. नीट कर ग, नाकात बोट घालेली व्हिडिओ काढ. श्रेयाचा मेकअप डन झाला आणि मी तिचा मेकअप असा केलाय. खूप छान केला. 2 केक्स आणले होते फोटोच्या बहाण्याने आम्ही वरी आणले. काम वगैरे झाले, म्हणजे केक कापून वगैरे झालं. आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहे टेरेसवर. कारण टेरेसवरच पकवान बनवलेले आहे. तर मला खरंच भूक लागली, पण केक खाऊन ना भूक गेली आहे माझी. तर श्रेयाचा बड्डे झाला आहे आणि आम्ही निघलो आहे घरी जाण्यासाठी. श्रुती संध्याकाळचे किती वाजले पण? आणि 11 वाजलेत. ठीक आहे, पण घरीच होतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आमचं असं आहे घरच्यांचं की तुम्ही तुमच्या घरी आहे. मम्मी सारखंच करते. आता आम्हाला विचारलं इकडून जायचं का इकडून जायचं, आम्ही इकडून म्हणलो तर म्हणले नाही इथूनच बरं आहे. व्हॉट द हॅल. आणि मम्मीने तुम्हाला सांगते इतकी जल्दबाजी केली ना, मी इयरिंग्स घालायचं विसरलो. माझं सगळं लुक गेलं. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला मी सांगू शकते काही गोष्टी. ताई नीट धरा फोन. कोणी नाही घेत फोन माझ्या हातात. गतिरोधक आहे पडले. हे नाहीत मम्मी सारखे ऐकून घेत. मम्मीला डेंजर काय.
येतच सगळं ऐक. घरी जाते, मेकअप रिमूव्ह करते आणि तुम्हाला मी मिळते उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला उद्या भेटते उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.